आम्ही 17 लाखाच्या गाडीत फिरतोय गाइस. आता आम्ही आलेलो आहे मोठ्यामध्ये. कॉन्ट्रोवर्सी नाही, हा ऋषीचा फॅन आहे. नाही, गुरुचा फॅन आहे. नाही 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 गुरुचा फॅन आहे. नाही, ऋषीचा फॅन आहे. हो, आम्ही अवकातीवर आलो असे पण फिरतो. सो हे गाइस, गुड मॉर्निंग. आणि मी आता आलेलो आहे डायरेक्ट देवळामध्ये. डायरेक्ट देवळाच्या इथूनच ब्लॉग चालू करतो. आज सोमवार आहे आणि मी नेहमीप्रमाणे शंकराच्या देवळात चाललो आहे. आणि आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे. मी डायरेक्ट देवळाच्या इथूनच ब्लॉग चालू केला आहे. आणि चेतन ऑलरेडी देवळात आलेला आहे. थांबा एक मिनटं. चेतन ऑलरेडी देवळात येऊन थांबलेला आहे माझी वाट बघून. मला जायला लेट झाला. लाईफमध्ये किती बिझी असलो तरी देवळात सोमवार आणि शनिवार देवळात या. बाकी किती उल्लटबाजी करा, जरा देव दर्शन पण करा. आता देवदर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी देवळातून निघतोय. आता बघू कुठेतरी जाऊ. तोपर्यंत तुम्ही देवळाचा एरिया बघा, एकदम भारी आहे बघा शंकराचं. आणि हे जे झाड आहे पिंपळाचं, हे खूप वर्षापासून इथे असं उभं आहे. एकदम भारी वाटतंय. बॅकग्राऊंडला नॉईज पण भरपूर येतोय. काका गवत कापतायत, जसं ती मला कापून गेली आतून. आता बघू. तर आता जाऊ कुठेतरी. गुरु पण अजून आला नाही, झोपलाय अजून भाई. त्याला घेऊ आणि फोन पण उचलत नाही. त्याला आता डायरेक्ट घरी जाऊन कॉल करू. आळशी एक नंबरचा भाई, एक नंबरचा आळशी. मी डायरेक्ट त्यालाच जाऊन भेटू आणि पुढचा ब्लॉग तिथेच चालू करू. गाइस, आता आम्ही आलेलो आहे भाट्यामध्ये. डायरेक्ट आम्ही गुरुला उचलला आणि भाट्यामध्ये आलोय डायरेक्ट पेवायला. आमचा काय प्लॅनिंग नव्हता, कंटाळा आलेला. म्हटलं डायरेक्ट भाट्यातलाच व्ह्यू दाखवू भाई. आता बाहेर बिर गेल्यावर दाखवतो. उतरतो भाई. बाहेर पाऊस आहे आमच्या इकडे, अजून पाऊस आहे आमच्या इकडे. पावसाळा गेला तरी आमचं बाहेरच्या यासारखं आहे. 12 महिने पाऊस. हा बघा किती मस्त एरिया आहे. गाइस, आता आम्ही भाट्यात फिरायला आलेलो आणि पावसानं आमची असली वाजवला नाही भाई. प्रत्येक वेळीच आहे, जेव्हा आम्ही कुठे जातो ना तेव्हा होतं भाई. मला ना चॅनलचं नाव ऋषिकेश राऊत नाही, पाऊस गॉन रॉंग, सॉरी गॉन रॉंग नाव ठेवलं. गॉन रॉंग ऑल ट्रिप्स. हे बघा व्ह्यू बघा. हे बघा, तुम्हाला पाणी बघायचं ना, मोठं वाटतं. पाऊस नाही दाखवतो. हा व्ह्यू बघा. पाणीच मीटअपला फॅन आले भाई. राडा नाही, हा ऋषीचा फॅन आहे. नाही, गुरुचा फॅन आहे. नाही 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 गुरुचा फॅन आहे. नाही, ऋषीचा फॅन आहे. हा ठीक आहे, तर ब्लॅक वाला. कमॉन 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 ब्लॅकी कमॉन. सो गाइस, आता आम्ही इथे भरपूर पाऊस पडतोय म्हणून शेडमध्ये वडापाव खायला थांबलेलो. तर त्या काकी आल्या, त्यांनी आम्हाला गेल्यावर वडापावनीच आम्हाला सांगा. नाही नाही ऐक ना, बघ मला फोन जास्त आला. हां, तर आम्ही तिथे वडापाव खायला थांबलेलो. तिथे काकीने आम्हाला दोनदा येऊन विचारलं नाही की चटणी पावाला लावून आणू की डिशमधनं आणू. आम्ही बोललो वडायला लावून. एवढे तर ती पण मला कधी विचारायची नाही यार. विचारायची पण आता नाही विचार. नको इथेच खाऊ. आम्ही चाललोय परत. गाइस, अभी हमने वडापाव खाया, अभी ब्लॉग एडिट करके मैं सो जाऊंगा. और रात के बजे 12. आता तुम्हाला दाखवतो. एक आम्ही लेजंडरी गाडीमधनं येतोय, म्हणजे आलेलो आहे, फिरतोय. ती आता तुम्ही नंबर नका दाखवू, आतून दाखव. आता आतून नको, बाहेरनं एक जरा झलक दाखवतो. मागे दिसते गाडी माझ्या, दिसते का? तिथे नाही, मागे ही बघा. धप्पा. आणि बाकी काय नाही. गाडीच्या मालकानं बघितलं ना, शिव्या घालवा मला. इंटेरियर दाखव रे. नको इंटेरियर दाखव, बाहेर नको दाखव. इंटेरियर दाखव. बघा आमची गाडी. सो गाइस, आता आम्ही लेजेंडरी गाडीत भेटलेलो आहे. मिस्टर विनोद पाटीलची. मिस्टर विनोद चंगा, नॉट अ पाटील. श्रीमंत आदमी का फोन देखो, रिंगटोन देखो. ओ, आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला. आणि मला चेतनने सांगितलं नाही. काय सांगितलं चेतनने? 2,000 रुपये देऊया पिक्चरला. नाही नाही, मला चेतन बोलला अरे स्ट्रगल भाई दाखवायचं. पहिले काळे होतो, नंतर गोरे झालो, सगळे दाखवायचे. तर मी बोलणार भाई, मी बोलणार. चेतन मला काय बोलतो माहिती का? घबरा चेतन, पहिलंच सांगतो. मी देणार नाही पैसे. बघितलं, चेतन मला बोलतो भाई पिक्चरला किती रुपये आहेत. चेतन बॅलन्स दाखवते. किती
चेतन मला सांगतोय की पिक्चरला जाऊया. ऋषी आता पैसे भर, नंतर मी पैसे तुला देतो. पहिला जर आबा बच्चन देतोय आम्हाला, टशन देतोय. भाई कुठली तरी पोरगी भेटले तिच्या नादात आम्हाला सोडून चाललाय. गद्दारी करबे भाई, तुला मी सांगतो गुरु, शेवटी मित्रच राहतात बस. सत्य आहे. घरचे आहेत का? सॉरी भाई वातावरण आडच चांगलं आहे ना एकदम. हा ना भाई. अरे भाई मित्रासोबत असल्यावर वातावरण सगळं चांगलं असतं. प्रत्येक वातावरण चांगलं भले पैसे नसू देत, कारण ऋषीन मगाशी पैशाचा माझा शूट केला नाही त्याच्यावरून समजा. भाई आता पैसे नाही त्याचं कारण मगाशी येताना मला ऋषी बोलला की मला 5,000 रुपये दे, नंतर तुला देतो. त्यातले मी पिक्चरला तीन किती रुपये तिकीट आहे? 300 रुपये तिकीट आहे ना. माझ्याकडे पैसे नाहीत का? असं वॉच टाइम नाही तुम्ही वाढवलं. तुम्ही जर आमचा वॉच टाइम वाढवलात ना तर आमचं मॉनिटाईज लगेच चॅनल मध्ये. कारण आमचे 1,000 सबस्क्रायबर झाले. 2,000 होताले. 2,000 आता 2,000 होते रे भाई, कसला वाढलाय. आणि एक आमची रील सॉरी आमची एक शॉर्ट्स व्हायरल झाले. 1 बघा million. 1 मिलियन वर ते गेले. तुम्हाला दाखवतो. आणि 250 रुपयाचा केक घेणार आहे. त्याच्यावर लिहिणार आहे 1K. नाही ते 1 काही रुपयावाली विचार करा, मेणबत्ती अजून येते आमच्याकडे 1 रुपया नाही युट्यूब वर आम्ही एवढे उडवतो. हा. पैशाला मी किती उडवतो. आम्ही लोन काढले भाई युट्यूब साठी. 150 रुपयाचा 150 लोन EMI वर केक घेतलाय. प्रत्येक दिवसाला लोन भरतो. 17 प्रो आहे त्याच्यावर. अण्णा बोलला 50 रुपये द्या दिवसाला केकची. भाई आपण सगळी फोन खोलतोय गुरु तुझी. त्यासाठी दिख रहा है मस्त फटाफट है भाई. तो किधर तो किसी को छोड़ने जा रहा था रेलवे स्टेशन पे. 6:30 बजे की ट्रेन है. 6:30 वाजता आहे ना. आणि भाई वाजले आता 6:15. भाई रेल्वे स्टेशन इथनं निदान 7-8 किलोमीटर तरी आहे आणि फुल ट्रॅफिकवाला रोड आहे. आणि हा भाई अजून इथे आमच्याबरोबर फिरतोय आणि त्याला घरात ना बघा फोन येत आहेत, खतरनाकवाले फोन येत आहेत. आणि दादाला सांगितलं त्यांनी मारुती मंदिरला. आणि मारुती मंदिरच्या इथनं जिथे आम्ही आहे हे भाई अजून 2-3 किलोमीटर खाली आहे. तर गुरुचे मस्त लागलेले आहे आणि गुरु फोन पण नाही कॉलेज उचलत. नको. हे दादाला सांग शेअर फॉलो सबस्क्राईब करा. आता जर व्लॉग बघत असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर आणि तुझ्या मित्रमंडळींमध्ये शेअर कर. आणि इंस्टाला आम्हाला फॉलो कर. यो काय भिका मागतो. वाव काय जे हमारी औकात है. देखो हमारे ड्राइवर ने हमें हे रोड पे छोड़ा, हम ऐसे चलते घूम रहे. तुम्हाला जर वाटतं ना आम्ही प्रत्येक वेळेला गाडीतून फिरतो तर दाखव रे जरा 1 मिनिट. हे बघा, जेव्हा आमच्या खिशात आहे ना पैसे नसतात ना तेव्हा आम्ही रस्त्यान कुत्र्यासारखे फिरताना पण दिसतो. तर आम्हाला श्रीमंत समजू नका. वही सेल्फी बाद में अभी नहीं. असे आमचे फॅन पण येतात. अरे बाद में. अरे अभी जरा ब्लॉग चालू आहे. तुम्ही बोलता ना मर्सिडीज मध्ये फील आहे भाई. 1-2 रिक्षामध्ये बसून बघा. आता बघा भाई बघा. गाइस गेस करा आम्ही कुठल्या गाडीतनं फिरलो असतो. आम्ही 17 लाखाच्या गाडीतनं फिरतोय. तुमची आमची सर्वांची लाल गव्हर्नमेंट दर्जा रुबाबारी. आणि गाइस गुरु आता नवीन घर घेतोय त्यामुळे तो आमच्यावर आला नाही. ते घराचं जरा काम करतोय. घराचं जरा काम करतोय त्यामुळे त्याला आम्हाला सोडता आलं नाही. कारण त्याची लेजेंडरी कार ती आम्ही तुम्हाला दाखवली मगाशी, ती त्याच्याकडेच राहिले. त्यामुळे आम्ही बसने जातोय आणि बसने जायची पण मजा वेगळी आहे भाई. तुम्ही पण कधीतरी प्रवास करा. आणि आपण कधी आपली अवकात विसरायची नसते. शेवटी आपण कोकणी माणूस आहे. शून्यातून वर आणली माणसं. स्ट्रगल बघा ना आमचा एवढ्या लोकांच्या आज मधनं. तुमच्यासाठी जिम सोडून ब्लॉग करण्यासाठी आलो. ते उपकार करतो त्यांच्यावर. हा जास्त उर्मट बोला असला ना याला घरी येऊन मारत नाही. बिनधास्त काय टेन्शन नाही. याचा घरचा डिस्क्रिप्शनला ऍड्रेस पाठवतो. पहिला म्हणजे नंबर पाठवतो तो तुम्हाला स्वतः तुम्ही सांगतो. आलात की दरवाजा लावला जाईल. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब. आणि आपले 1K सबस्क्रायबर झालेले, सॉरी आता 2K होत आले भाई. आणि सगळ्यांना पाठवा. हा सगळ्यांना शेअर करा. सोबत जाऊ दे एकदम. जमवत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता ब्लॉग आम्ही इथेच संपवतो कारण आता आम्ही जाताना मस्त झोपणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हवा नष्ट करा. बाय बाय. बाय.